आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मग आता गिरीजा पुढे काय आता कसं? आता कोर्टाची पुढची तारीख आली की जावं लागेल. खरंच ग बाई, हे कोर्ट कचेरी प्रकरण एकदा मागं लागलं ना की लागलं. मी आलेच. हॅलो, मी सुचित्रा मयेकर. बोला ना सर. कशा आहात तुम्ही? ठीक आहे. आणि मिस गिरिजा मयेकर कशा आहेत? बरी आहे, हळूहळू सावरते. काळजी घ्या हा त्यांची. ठीक आहे, पण सर मी तुमच्यावर नाराज आहे. माझ्यावर का बरं? तुम्ही त्याला नोकरीवरून काढलं ना म्हणून. मी? मी कोण कामावरनं काढणारा? बघा, तुमचा गैरसमज झाला ना म्हणूनच मी हा कॉल केलाय. गैरसमज कसला? मला माहिती आहे सगळं तुमच्या हातात आहे सर. माझ्या हातात काहीच नाही हो मिस सुचित्रा मयेकर. तुम्हाला काय वाटतं मिस गिरिजा मयेकर सारखी हेड नर्स, एक गुणी नर्स, मी तिला घरी बसू देईन का? म्हणजे हा सगळा मॅनेजमेंटचा डिसिजन आहे. हो सर, पण तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करायला हवं होतं ना. त्यांनी तुमचं ऐकलं असतं. शर्तीचे प्रयत्न केले हो, हातापाया पडलो. मी सांगितलं काय माहिती का सुचित्रा मयेकर त्यांना, मी म्हटलं मी रेजिग्नेशन देतो पण तुम्ही कुठली अशी ऍक्शन घेऊ नका. पण नाही, ऐकायलाच तयार नाही हो, ऐकायलाच तयार नाही. माझं काय करणार मी? बापरे सर, तुम्ही खरंच एवढं केलं ताईसाठी? एवढंच नाहीये, पुढे पण जी काय मदत लागेल ना मी करणार आहे. शेवटी आपले घरगुती संबंध आहे. पण खरं सांगू का, मला असं वाटतं माझं ना लकच वाईट आहे म्हणून हे असं काही घडतंय. असो, तुम्ही म्हणतात ना सर, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. अगदी योग्य बोललात. ताईला खूप धक्का बसला असेल ना हो? आईला काय, आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसलाय सर. आय वॉज ऑल्सो शॉक टू. काय करणार, शेवटी मॅनेजमेंट डिसिजन आहे, एक्सेप्ट करावा लागला मला. आणि खरं सांगू का, खूप खूप काळजी वाटते त्यांची, म्हणूनच विचारपूस करायला हा फोन कॉल केला. सर नका काळजी करू तुम्ही, आपण सगळे आहोत ना. आपण सगळे मिळून सावरू तिला. काय आपण? आपण आहोतच. मी आहे, तुम्ही आहात, सावरू त्यांना आपण. ठेवू फोन? ओके सर, बाय. काळजी घ्या हा तुमची पण. जाम विंडो के ही मजा आहे पण. वा वा वा, खूपच उकडते नाही इथे. हा, गरमी वाढली आहे ना आता जरा. नाही, जरा थंड पाणी मिळालं असतं तर. नाही, माठातलंच पाणी आहे. हो का? पण जरा आणखीन थंड मिळालं असतं तर, म्हणजे फ्रीज मधलं वगैरे. पण ठीक आहे, असू दे. प्राचीबाई, त्यांच्यासाठी थंडगार लिंबू सरबत करून आणा, बरं वाटेल तुम्हाला. हो, आणते. अरे देवा, हे बघा, हे असं होतं आता. विक्रांत बाळा,
आम्ही ना मगाशी येताना हिच्याकरता फ्रुट्स घेऊन आलो होतो. ही बॅग नेमकी कार मध्ये राहिली. तू घेऊन येतोस प्लीज? हो आणतो. एक मिनिट. हा, ही चाल. बिचारा विक्रांत खूप दमला असेल ना. नाही म्हणजे हिच्या या केसमुळे खूपच धावपळ झाली असेल त्याची. हा, खूप धावपळ केली पोराने. आणि अजूनही करायची आहे. नाही म्हणजे आता ही केस संपेपर्यंत हे असंच चालू राहणार. तुम्हाला सांगते, माझा विक्रांत ना लहानपणापासून असाच आहे. एकदा का गोष्ट हाती घेतली ना की ती पूर्ण होस तर थांबतच नाही. आणि इकडे तर काय गिरिजाचा प्रश्न आहे, मग तर काही बघायलाच नको. खरंय, खूप प्रेम करतो तू तुझ्यावर. तुला माहितीये गिरिजा, तू जेलमध्ये होतीस ना तेव्हा विक्रांत घरी फरशीवर झोपायचा. हो, अगं तेवढंच नाही, फॅन एसी शिवाय झोपायचा. अक्षरशः घामाघूम व्हायचा तो. मी विचारलं त्याला की तू असं का करतोयस, तर म्हणाला गिरिजा तिकडे अशीच झोपत असेल ना जमिनीवर, मग मी तरी सुखाने कसा झोपू इकडे. तुम्हाला सांगते, नीट जेवायचाही नाही होतो. बाई खूप नशीबवान आहेस तू. तुझं विक्रांत सारख्या मुलाशी लग्न होते. तुमची बाय नशीबवानच आहे, पण माझा विक्रांतही तेवढा नशीबवान असता तर. नाही म्हणजे बघा ना, आत्ता कुठे सगळं छान व्यवस्थित होत होतं यांच्या आयुष्यात. लग्न ठरलं होतं, ते झालंही असतं, पण नेमकं मध्ये हे सगळं घडलं. पण विक्रांतनी साथ सोडली नाही. हा काकू, मला कळतंय माझ्यामुळे विक्रांतला त्रास होतोय. हे तुम्हाला आवडत नाहीये. कुठल्या आईला आवडेल म्हणा, पण मी तरी काय करू. खरंच हो, विक्रांतचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे बघा.